नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। ज्या लाडक्या बहिणींची आता ई-केवायसी झालेली आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकूण 3000 रुपये भेटणार आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, लाईव्ह तुम्ही पहा। मार्च आणि एप्रिल महिन्याचे जे आहे ते 3000 रुपये भेटणार आहेत। तुम्ही या ठिकाणी पहा एकत्र, आणि महिलांच्या थेट हे जे आहे ते बँक खात्यात जमा होणार आहेत। या ठिकाणी पहा, तुमची पण ई-केवायसी झाली का नाही नक्की कमेंट करून सांगा। आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू व्हिडिओ पहा, म्हणजे तुमचं संपूर्ण लक्षात येणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये भेटणार आहेत हे संपूर्ण तुम्हाला माहिती होणार आहे। तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा आपण काय बघूयात की कोणत्या लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये भेटणार आहेत हे संपूर्ण माहिती बघूयात। तर या ठिकाणी पहा, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की पहिली गोष्ट जी आहे ती ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी कंप्लीट केलेली आहे त्या लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये भेटणार आहेत। तर ज्या ठिकाणी यांनी ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही त्यांना आता चान्स नाही, कारण की 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करण्याची तारीख होती। आता ती तारीख संपलेली आहे आणि ई-केवायसी दुरुस्ती करता येणार नाही, कारण की वेबसाईटवरून पण ती जी लिंक होती ती निघून गेलेली आहे, सरकारने काढलेली आहे। त्यामुळे ई-केवायसी करता येणार नाही। ज्यांनी अगोदर ई-केवायसी पूर्ण केलेली आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये भेटणार आहेत। तसंच 2 नंबर पॉईंट या ठिकाणी पाहू शकता, 2 नंबर पॉईंटला दिलेला आहे की बँक खाते आधार लिंक करा। तुमचं बँकेचं खातं जे आहे ते तुमच्या आधार कार्डला लिंक असेल तर तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत, अन्यथा तुम्हाला हे पैसे भेटणार नाहीत। तर तुमचा मोबाईल क्रमांक पण या ठिकाणी लिंक असायला पाहिजे, लिंक करून घ्या नसेल तर, कारण की पैसे तुमच्या बँक अकाउंटवरती ट्रान्सफर झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे, त्यामुळे तुम्ही ते पण या ठिकाणी करून घेऊ शकतात। आणि 4 नंबर पॉईंट या ठिकाणी पहा, 4 नंबर पॉईंटमध्ये दिलेला आहे की अर्जातील माहिती पडताळणी। जर तुम्ही या ठिकाणी अर्जातली माहिती पडताळणी म्हणजेच तुम्ही जर तक्रार दिली असेल, तुमचं लाडक्या बहिणीची या ठिकाणी तुमचा हप्ता अगोदर बंद झाला असेल आणि तुम्ही तक्रार केली असेल आणि तुमच्या या ठिकाणी लाडकी बहिणीचा हप्ता सुरू व्हावा अशी तक्रार केली असेल, तर तुमचा तुमची माहिती जर बरोबर असेल, तुम्ही जर पात्र असाल, तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड जर चेक केलं असेल, तुम्ही जर त्या आधार कार्ड आणि रेशन कार्डमध्ये पडताळणीमध्ये चेक करून तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला हे 3000 रुपये भेटणार आहेत। तुमचे कागदपत्र आवश्यक अपलोड जर केले असेल तुम्ही, तुम्हाला हे 3000 रुपये भेटणार आहेत। तर या ठिकाणी पहा, अशा सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे भेटणार आहेत। आणि कोणत्या लाडक्या बहिणीला हे पैसे भेटणार आहेत हे पण तुम्हाला सांगतो। या ठिकाणी पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणीच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे त्या लाडक्या बहिणीला पैसे भेटणार आहेत। ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीला आहे किंवा ज्या कुटुंबातील व्यक्ती त्यांचं आयकर म्हणजेच कर या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे कुटुंबांना सध्या हे 3000 रुपये भेटणार नाही आहेत। या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत। ज्या लाडक्या बहिणीची संपूर्ण माहिती, संपूर्ण केवायसी पूर्ण झालेली आहे या सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे भेटणार आहेत। तुमची अर्जाची स्थिती तपासायची असेल तर आपल्या लाडकी बहिणीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करा। आता या ठिकाणी तुम्हाला तक्रार कशी करायची ह्याबद्दल मी परिपूर्ण व्हिडिओ बनवला आहे, YM मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता। आता या ठिकाणी पहा, तुमचा जर हप्ता बंद झाला असेल आणि तुम्ही पात्र असाल तर तुमचा हप्ता पुन्हा कसा सुरू करायचा ह्याबद्दल मी व्हिडिओ बनवला। या ठिकाणी पहा, तुम्हाला YM मराठी या यूट्यूब चॅनलवरती जायचं आहे, यूट्यूबवरती जा, YM मराठी टाईप करा आणि या ठिकाणी तुमचा जर हप्ता बंद झाला असेल तुम्हाला पुन्हा सुरू करता येणार आहे, ह्यावरती मी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवला आहे। YM मराठी या यूट्यूबवर सर्च करून तुम्ही हा हप्ता तुम्ही सुरू करू शकता। या ठिकाणी तुम्ही क्लिअर पहा की हप्ता जर तुमचा बंद झाला असेल तुम्ही पुन्हा सुरू करू शकता। ह्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली की कसा अर्ज लिहायचा आहे, अर्जामध्ये काय काय लिहायचं आहे आणि ऑनलाईन तुम्ही घरी बसून तो अर्ज करू शकतात। नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही केवायसी केली आहे की नाही, नक्की कमेंट करा, म्हणजे तुम्हाला पुढचा हप्ता हे 3000 रुपये भेटणार आहेत। आता या ठिकाणी तुम्ही बऱ्याच लाडक्या बहिणींनी कमेंट केली असेल आणि म्हणतील की या ठिकाणी हे 3000 रुपये कधी भेटणार आहेत। तर या ठिकाणी पहा, आतापर्यंत दोन्ही महिने झालेले आहेत, मार्च महिना गेला, एप्रिल महिना गेलेला आहे, तरी पण या ठिकाणी शासन निर्णय आलेला नाही आणि शासन निर्णय आला तर यांना सरकारला जे आहे ते 3000 रुपये देणं जे आहे ते बंधनकारक असणार आहे, कारण की दोन्ही महिने या ठिकाणी गेलेले आहेत। आता मे महिना सुरू झालेला आहे, तर सरकारला जे आहे ते आता दोन्ही महिन्याचे पैसे देणं गरजेचं आहे। कारण की आता तुम्ही पण कमेंट करून सांगा की दोन्ही महिन्याचे 3000 रुपये एकत्र द्यायला पाहिजे की नाही, नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।